कोविड हा एक खूप अवघड काळ होता. बिझनेससाठी पण होता, आपण माणसांसाठी पण होता. तर कोविडमध्ये कसं काय तुम्ही मॅनेज केलं हे सगळं? कारण की मागणी तेव्हाही होती. हो. ओके. तेव्हाही लोकं मला माहिती होतं की हे काम चालू आहे आणि लोकं घरी होते. तर त्या सिच्युएशनमध्ये आपण कसं मॅनेज केलं? बिझनेसमध्ये सस्टेन कसं केलं? माणसांची तुम्ही कशी काळजी घेतली? जे आपल्या फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांची कशी काळजी घेतली? कारण की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. तो काळ कसा गेला तुमचा? तो एकदम असं शांत पण नाही म्हणता येणार. माझं काम थांबलं नव्हतं. काम चालूच होतं त्यावेळेस पण. पण मग आम्ही तेवढी काळजी घेत होतो. प्रत्येक जेवढे पण वर्कर आहेत त्यांना मास्क लावणं, सॅनिटाईज हात ते ठेवलेले असायचे सॅनिटाईज करा म्हणून. जरी लॉकडाऊन होता तरी कोंडाजी चिवड्याला लॉकडाऊन नव्हता. कोंडाजी चिवड्याची गाडी पूर्ण नाशिकमध्ये फिरत होती. गाडी कधी थांबली नाही माझी. म्हणजे लॉकडाऊन मध्ये सुद्धा कोंडाजी चिवड्याला मागणी होते.